नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. मला माहिती आहे की हे मोस्ट अवेटेड पॉडकास्ट आहे, म्हणजे हे कॅरेक्टर मोस्ट अवेटेड आहे आणि बऱ्याच दिवसापासून तुम्ही या कॅरेक्टरवर पॉडकास्टची वाट पाहत आहात. अजून एक कॅरेक्टर आहे ते पण आहे, पण सगळ्यांना वन बाय वन आपण सगळ्यांचा नंबर लावणार आहोत. तर आजचं कॅरेक्टर आहे हो का मंडळी, जर कुठे आपल्याला जायची इच्छा असेल आणि जर ह्यांचे व्लॉग्स बघितले किंवा ह्यांना बघितलं, ह्यांनी दाखवलेलं तिथलं ठिकाणं, ह्यांनी एक्सप्लोर केलेल्या प्लेसेस, ह्यांचं एक्सप्लोरेशन बघितलं ना, तर तिथे जाण्याची माझी तरी इच्छा पर्सनली मरून जाते. थँकफुली मी राजस्थानला आधी गेलेली आहे, बालीला आधी गेलेली आहे. बँकॉकला जाण्याचा माझा म्हणजे विचार आहे, पण तो थोडा डिफरंट वेमध्ये मला ते एक्झिक्यूट करायचं आहे. म्हणजे मला ना असं एक फ्रेंड्सबरोबर कपल आणि फ्रेंड्स, म्हणजे मी आणि माझा हस्बंड आणि म्हणजे सगळे कपल असं, आणि ते स्कूटीवर वगैरे एक्सप्लोर करणं वगैरे, तसं मला ते एक्सप्लोर करायचं आहे. सो दॅट इज अ डिफरंट प्लॅन. तर तो एक करायचा आहे मला. पण अगेन आता ह्या लोकांचं बघून असं वाटतंय की खरंच जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे, बट स्टील मी जाणारच आहे. तर बाबा, ह्यांना बघितलं तर कुठेच जायला नको, कुठेच जाण्याची इच्छा उरणार नाही. सो मग मी मनाला समजवलं की नाही, ह्यांच्यासारखं आपण थोडीच आहे आणि ह्यांच्यासारखे आपले प्लॅन्स थोडीच असणार आहे. आपले प्लॅन्स तर डिफरंट असणार आहेत. आपले प्लॅन्स आपल्या आवडीनुसार असणार आहेत. आपल्याला जे एक्सप्लोअर करायचं आहे, आपण त्या ठिकाणी एकदाच जाणार आहोत आणि आपण मॅक्सिमम एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण तर विचार करूनच सगळं प्लॅन करणार. तर आपण आपले प्लॅन ह्यांच्यावर डिपेंड नाही ठेवले पाहिजेत की बाबा ह्यांचं छान वाटलं तर आपण जाऊ, ह्यांचं नाही छान वाटलं तर असं केलं तर मग मी कुठल्याच ट्रिपला कधीच जाऊ शकणार नाही, जर हे लोक जिथे कुठे जातील आणि तिथले व्लॉग शूट करून टाकतील तर. आणि आय होप तुम्ही पण असाच विचार करत असाल, तुम्हाला पण असंच वाटत असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. कारण मला पर्सनली असं प्रत्येक वेळेला वाटतं की जो कोणी ह्यांची ट्रिप बघेल ना, त्याला तर असं वाटेल की हे ठिकाण किती बोरिंग आहे आणि ते काहीच नाही आहे करण्यासारखं, आणि खरंच म्हणजे वर्थ नाही आहे आणि आपण इथे नाही जायला पाहिजे, हे खूप बोर आहे. इतक्या एक्सटेंटच्या बोरिंग ट्रिप असतात यांच्या, इतक्या एक्सटेंटचं बोर व्लॉग्स असतात त्यांचे त्या पर्टिक्युलर ट्रिपचे. मग ही ह्यांची फॅमिली ट्रिप असू दे, नाहीतर मग ह्यांची सोलो ट्रिप असू दे, नाहीतर मग आता सो कॉल त्यांचं जे काही जिजा साली टूरचं व्हेंचर त्यांनी केलेलं आहे, सॅड ट्रिप्स बाय जिजा साली, ते असू दे. म्हणजे इतकं कुठल्याच अँगलने कुठल्याच ट्रिप ला पाहून असं हॅपनिंग आणि खूप जावंसं अशी काही इच्छा होत नाही ह्यांना बघून. आय डोंट नो, म्हणजे काय त्या लोकांनी रिव्ह्यूज दिले आणि काय त्यांना मजा आली, आणि शेवटी पैसा दिला आहे म्हटल्यानंतर आता पैसा परत तर नाही मिळू शकत, आणि जे झालं ते झालं असं समजून बहुतेक ते लोक मूव्ह ऑन करणार असतील. आणि तो माणूस ज्याच्या डोळ्यात पाणी आलेलं आणि रडायला वगैरे येत होतं, त्याला बहुतेक आपला बुरा कटला आहे ह्याची जाणीव झाली असेल आणि त्याच्यामुळे तो रडत असेल. पण ह्यांना काहीतरी वेगळंच वाटत होतं, इमोशनल वगैरे झाला तो असं वाटत होतं. पण ॲक्च्युली दादा, तू इमोशनल कशासाठी झालास ते तुलाच माहिती आहे, आणि जर माहिती नसेल तर लेट मी टेल यू, खरंच तुझा बुरा कटला है. इतकी वर्स्ट ट्रिप, इतके पैसे देऊन, इतने में बहुत कुछ मिलता था भाई, तेरे को तो इतने में इतना ही भी नहीं मिला है. आणि सेकंडली कसं असतं ना, ऑन कॅमेरा जर तुम्हाला कोणी धरलं, ऑन कॅमेरा तुम्हाला विचारलं, तर तुम्ही ऑब्व्हियसली काही असं वाईट साईड बोलणार नाहीत, आणि जरी बोललात तरीही कोणी ते दाखवणार नाही. त्यामुळे मग चांगलंच बोलावं लागतं. त्याच्यामुळे आता बघूया कोण रिपीट होतात का किंवा काय, ते पुढे वेळच सांगेल की काय सीन आहे. पण खरंच मला सर्वात आधी हे मेन्शन करायचं आहे की कुठलीही ट्रिप प्लॅन करताना 2-3 गोष्टी फार इम्पॉर्टंट असतात. एक म्हणजे बजेट, दुसरा म्हणजे प्लॅन, म्हणजे तुमच्या बजेटप्रमाणे जो काही प्लॅन आहे तो, आणि थर्ड इज एक्झिक्युशन. आणि ह्यांच्यामध्ये ते काहीच नव्हतं. यातला एकही पॉईंट हे टिक करू शकलेले नाहीत. बजेट वॉज टू हाय, वे टू हाय, म्हणजे खूपच जास्त, सगळं इन्क्लुडिंग म्हटलं तरी. पण मी जसं तुम्हाला आधी पण सांगितलं, इवन काश्मीरचं मी तुम्हाला सांगितलं, त्याच्यावर मला व्हिडिओ बनवायचा होता, बट काही कारणांमुळे मला नाही ते करायला मिळालं. बट डेफिनेटली आय विल मेक व्हिडिओ ऑन इट. बघू आता 2-4 दिवसामध्ये मी ट्राय करेन, पक्का. पण काय आहे ना, मला हेच सांगायचं आहे की खूप हाय रेट्स आहेत या लोकांचे, आणि त्या रेटप्रमाणे अजिबात सर्विस अजिबात नाही आहे, अजिबात
तेवढं वर्थ द व्हॅल्यू ते एक्सप्लोर करत नाहीत. त्यांना असं वाटतं की ही आपलीच ट्रिप आहे, आपण जसं येतो, आपण 50 वेळा इकडे येतो तसं लोक पण येणार असतील तर काय आहे, आरामात आता हे हे दाखवूया, हे हे नाही दाखवलं तरी चालेल. पण असं नसतं. प्रत्येकजण आपण स्वतःसाठी जेव्हा ट्रिप प्लॅन करतो तेव्हा तो एक वेगळा विषय असतो, आणि जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी ट्रिप प्लॅन करतो तेव्हा ती त्यांची फर्स्ट आणि लास्ट ट्रिप म्हणजे त्या डेस्टिनेशनची असेल अशा रीतीनेच प्लॅन करायची असते. बहुतेक जण हाच विचार करतात की आपल्याला इथे पुन्हा पुन्हा आपण एकाच जागी नाही यायचं आहे, आपण दुसरी ठिकाणं पण एक्सप्लोर करूया. म्हणून आपण इथे पहिल्यांदाच जाणार आहोत आणि इथलं जितकं मॅक्झिमम एक्सप्लोर करता येईल, जितकं मॅक्झिमम कॅप्चर करता येईल तेवढं आपण पाहण्याचा आणि साठवण्याचा आपल्या मेमरीजमध्ये प्रयत्न करूया. अशा माइंडसेटने लोक ट्रिपला येतात. तर त्यामुळे तो विचार करणं हे खूप जरुरी आहे, जे ह्यांच्या ट्रिपमध्ये अजिबात दिसलं नाही. आज इकडे गेले तर नुसतं लिजर टाईम अर्ध्याहून जास्त ट्रिप तर लिजर टाईममध्येच होती. आणि जर लिजर टाईम नसेल कोणाला करायचा तर त्यांनी शॉपिंग करायचं, मग त्यांना शॉपिंग मॉल्सला घेऊन जायचं. तर मला हे पटतच नाही. एक दिवस असतो पूर्ण, म्हणजे समजा 5 दिवसाची ट्रिप असेल तर 1 दिवस तुम्हाला शॉपिंगसाठी दिला जातो. तो डेडिकेटली त्याच ह्याच्यासाठी डेडिकेट केलेला असतो की त्या दिवशी तुम्ही शॉपिंग करायची. मग ते इंडियन असू दे नाहीतर इंटरनॅशनल ट्रिप असू दे. बट असं काही नाही करायला म्हणून शॉपिंग, देर आर मेनी थिंग्स, मेनी प्लेसेस टू एक्सप्लोर. ते सगळं सोडून नुसतं शॉपिंग आणि ते सुद्धा अशा डेड मॉल्समध्ये, अशा ठिकाणी घेऊन जात होते की जिथे काही नव्हतंच करण्यासारखं. एकदा ते टेम्पलला कुठेतरी घेऊन गेले, मग तिकडे काहीतरी खूप साऱ्या पायऱ्या चढायच्या आहेत म्हणून मग कोणीतरी माणसाने येऊन सांगितलं की नॉट वर्थ इट, म्हणून मग सगळ्यांचंच तुम्ही कॅन्सल करून टाकलं. आणि सगळेजण तयार होते, तुम्ही स्वतः म्हणालात की ते सगळेजण तयार होते, पण मग त्या माणसाने असा रिव्ह्यू दिल्यामुळे मग आम्ही कॅन्सल केलं. अरे, जेव्हा आपण ट्रिपला जातो ना तेव्हा सगळ्यांचा विचार करायचा असतो. असं नाही की एकाला नाही जमणार म्हणून मग सगळ्यांचंच, किंवा एकाला इच्छा नाही आहे म्हणून सगळ्यांचं करायचं. आय एम शुअर त्याच्यातलं कोण ना कोणतरी असेलच की ज्यांना ते पाहायचं असेल. आणि प्रत्येक माणसाचा पॉईंट ऑफ व्ह्यू हा वेगवेगळा असतो. नॉट नेसेसरी त्या माणसाला नाही आवडलं म्हणून तुम्हाला आवडणारच नाही. आपण ते अनुभवायचं असतं. मग आवडणं ना आवडणं हा नंतरचा प्रश्न आहे. तुम्ही येताना किंवा ते डेस्टिनेशन चूज करताना तुम्ही त्या माणसाला विचारलेलं का, किंवा ह्यांना विचारलेलं का, किंवा ह्यांना कोणाचा रिव्ह्यू घेऊन आलात का तिथे? नाही ना. तुम्ही स्वतःच्या मर्जीने आलात, मग स्वतःच्या मर्जीने वागा ना. स्वतःचं डोकं वापरा. दुसरं कोणतरी काहीतरी सांगतंय म्हणून आपण ती गोष्ट केलीच पाहिजे किंवा नाही केली पाहिजे, जर त्याला आवडली नाही म्हणून आपण नाही करायचं, ह्या गोष्टीला काहीच अर्थ नाही ना. ह्याच्यावरूनच कळतं की यांचे जे लोक, ह्यांच्याबरोबर जी गेलेली लोक आहेत ती काय म्हणजे त्यांची मेंटॅलिटी असेल आणि ते कसं काय त्या ट्रिपवर ॲडजस्ट केलं असेल. मला वाटतं दॅट ट्रिप वॉज फुल ऑफ ॲडजस्टमेंट. म्हणजे पैसे पण तुम्हीच द्या आणि ॲडजस्ट पण तुम्हीच करा आणि मर्जी पण तुमची काही चालणार नाही. हे लोक तुमचं ब्रेन वॉश करणार, हे लोक तुम्हाला सांगणार की हे छान आहे, हे छान नाही आहे, हे असं आहे, हे असं आहे का. मग तुम्हाला आता कॅमेरावर, आणि प्लस तुमचे प्रत्येक छोटे छोटे मुवमेंट्स पण कॅमेरावर घेणार. म्हणजे मला हेच म्हणायचं आहे की ह्या व्लॉगर्सच्या याच्यावर जाणं ह्याचा हा सगळ्यात मोठा डिसॲडव्हान्टेज आहे की तुमची प्रायव्हसी कम्प्लिटली जाते. म्हणजे ठीक आहे तुम्ही ट्रिप करा, पण थोडंसं फक्त एखादा ग्रुप दाखवला आणि बस हा ग्रुप आला आहे आणि ह्या ग्रुपची टूर चालू आहे, हे इथपर्यंत ठीक आहे. प्रत्येक वेळेला त्यांचं उठणं, बसणं, खाणं, पिणं, फिरणं सगळं काही तुम्ही कंटिन्युअस शूट करता. म्हणजे सगळ्या बाजूने तुम्ही स्वतःचीच चांदी, स्वतःची धन करून घेता. पैसे पण त्यांचेच घेता. वरून त्यांना शूट करून त्यांना यूट्यूबवरती त्यांचे व्हिडिओज टाकून त्याच्यावरनं पण तुम्ही कमावता. म्हणजे तुमची तर दोन्ही बाजूने चांदी झाली आहे ना. आणि अजून एक प्रश्न मला विचारायचा आहे बबीला, की बबी तू 5 दिवस अजून एक्स्ट्रा थांबलास, तो ग्रुप नाही दाखवलास, हा ग्रुप दाखवला, मग तो ग्रुप का नाही दाखवलास? आता आलाय तो सुद्धा 1 दिवस आधीच आलाय. त्या ग्रुपला तिथेच सोडून मॅनेजर निघून आला आपला फुगीच्या इकडे फुगे फुगवायला. अशा अनेक गोष्टी ह्यांनी केलेल्या आहेत ज्या अजिबात प्रोफेशनल नाही आहेत, ज्या अजिबात तुम्ही एखाद्या प्रोफेशनल टूर ऑपरेटरबरोबर जाल तर त्या गोष्टी तुम्हाला फेस कराव्या लागत नाहीत किंवा त्या गोष्टी ते करत नाहीत. जे ह्यांनी केलेलं आहे म्हणजे लिटरली काय प्रकारचं होतं. आणि मला मुळात एक
क्वेश्चन आहे की ह्यांना आयटिनरी वगैरे काही दिली होती की नाही. त्या लोकांना तुम्ही ऑलरेडी सांगितलं होतं की नाही की तुमच्या ट्रिपमध्ये काय काय साईट सीइंग असणार आहे की नाही, की असंच मनमर्जी तुमच्या ट्रिपसारखं उठायचे आणि कुठे पण चालू पडायचे. मग ठीक आहे, थोडंफार काहीतरी दाखवलं, जे लक्षात आलं, जे पॉसिबल झालं. कारण का हिच्या बोलण्यात प्रत्येक वेळेला असायचं जे पॉसिबल आहे ते. मग आमच्याकडे वेळ होता तर आम्ही विचार केला की ठीक आहे, मग हे बघून घेऊया, ते बघून घ्या. म्हणजे तुमची अशी फिक्स्ड अशी काही आयटिनरी नव्हती का? तुम्ही असं काही लोकांना, त्यामुळे लोकांना माहितीच नाही की नेमकं आपल्याला काय फिरायचं आहे. कारण जेव्हा आयटिनरी असते तेव्हा लोकांच्या डोक्यात असतं की हां ही ठिकाणं आपण पाहणार आहोत आणि आपण मग ती इतर टूर ऑपरेटर्स बरोबर किंवा इतर जे लोक तिथे जाऊन आले आहेत त्यांच्याबरोबर ते कम्पेअर करतो आणि आपण बघतो की आपल्या पॅकेजमध्ये त्या गोष्टी ते साईट सीइंग आहे की नाही आहे. पण मुळात त्यांना बहुतेक ते मिळालेलंच नाही आहे, त्यांना काही माहितीच नाही आहे, ते पण असेच गेले. रिअली म्हणजे इट वॉज अ डिझास्टर ट्रिप आय वुड से. सगळ्यात मुख्य म्हणजे चेक इनचं आता मी तुम्हाला काही सांगणार नाही आहे चेक इनचं, कारण का मी आता काही बोलली तर बहुतेक लोक आजकाल माझ्या पॉडकास्टमधनं इम्प्रूव्हमेंट करतात. म्हणजे ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण मला त्या गोष्टीचं क्रेडिट न देता आणि माझ्याबद्दल फालतू बोलून, फालतू गोष्टी, फालतू आयडी क्रिएट करून माझ्याच आयडिया ढापणं, अशा व्यक्तीला मी अजिबात माझं 1% पण नॉलेज देण्याचं वर्थ नाही समजत आणि मी ते देणार नाही आहे. सो दॅट इज ऑल टुगेदर डिफरंट थिंग की ते चेक इनचं काय सीन आहे. बट बबी द ढबी मोठा अक्कल हुशारी करत सांगत होता की आम्हाला आता चेक इन इथे लेट असतं, मग त्याच्यामुळे आम्ही आमची काय आयडिया होती, तर आमची आयडिया होती की तोपर्यंत मग काय करणार, मग असं बाहेर लॉबीत बसण्यापेक्षा आम्ही त्यांना इकडे घेऊन आलो, तोपर्यंत आम्ही टेम्पल केले, पुढे बघत राहा, मज्जा येणार आहे, ललिता. वाव, म्हणजे तो लॉबीमध्ये त्यांना वेळ घालवायला लागू नये म्हणून तो वेळ सत्कारणी लावावा, विच वॉज अ गुड आयडिया. बट सॉरी, तू नेऊन कुठे नेलंस त्या पारोशा लोकांना? तू स्वतः पारोशी, ती बचना पारोशी, रात्रीचे निघालेले, सकाळी तसेच उठून टेम्पलला पारोशा अंगाने, तेच रात्रभर घातलेल्या झोपलेल्या कपड्याने तसेच फिरत होते. म्हणजे समजा ह्यांचं काय डोकं चालतं, काय ह्यांचं. म्हणजे खरंच एखाद्याची कॉपी पण आपण जेव्हा करतो ना तेव्हा त्या व्यक्तीमधलं काय चांगलं आहे, ती कसं काय एक्झिक्यूट करते ते पण लक्षात घ्यावं. नुसतं तिने टूर्स काढल्या म्हणून मी टूर्स काढणार असं नाही होत. प्रत्येक वर्ड आणि ॲक्शन तू बंजिताची कॉपी केलेली आहेस बचने, ते तर अक्षरशः कळून येत आहे. पण फ्रॉम द फर्स्ट ट्रिप तुम्ही तिची जी सिंगापूर मलेशियाची होती ती बघा. लीव्ह दॅट की तिने जे काही म्हणजे ते टाइमपास करते आणि ती शूट वगैरे ती पण करते, बट शी गिव्ज यू ॲज पर योर पेमेंट ऑर वॉट एवर यू हॅव स्पेंड, शी गिव्ज व्हॅल्यू फॉर दॅट. म्हणजे खरंच तिची ट्रिप बघा आणि ह्यांची ट्रिप बघा, ती एक जागा प्रॉपरली दाखवते, प्रत्येक वेळेला त्यांच्यासोबत असते, प्रत्येक वेळेला ती मेक शुअर करते की तिचा प्रेझेन्स तिथे असला पाहिजे आणि सगळ्यांचं काय लागतं आहे, काय नाही लागत आहे, कोणाला काय हवं आहे. तिथे तुम्हाला तिच्या ट्रिपमध्ये कधी असं ऐकलं आहे तुम्ही की ती असं कोणाच्या तरी दुसऱ्याच्या बोलण्यावर जाते की बाबा ह्याने सांगितलं हे छान नाही आहे म्हणून मग आम्ही प्लॅन कॅन्सल केला, किंवा इथे काही बघण्यासारखंच नाही आहे, किंवा इथे काहीतरी जागाच मिळाली ओपन तर तिथेच रॅम्प वॉक करायला सुरू केलं वगैरे आणि ह्याच्यातच मजा आली. आणि तिने पण ते वाक्य चला हवा योद्याचं ढापलेलं आहे आणि तू तर आणि नंबर 2 कॉपी कॅट, म्हणजे तू तर फर्स्ट कॉपी पण नाही आहे, तू तर सेकंड कॉपी आहेस, त्याच्यामुळे तू तर काय मजा येते ना, तुम्हाला आलीच पाहिजे. अरे त्यांना मजा येते की नाही माहिती नाही, पण तुझीच चांगली मजा झाली आहे, मस्त मजांनी लाईफ इकडून तिकडून नुसती ओढते आहे आणि प्लस त्यांच्या पैशातनं स्वतःची राहिलेली ठिकाणं पण कवर करते ही बाई आणि तो एक नल्ला वकील. आता ह्यांची सिटी टूर आहे तर आम्ही पण म्हटलं की आम्ही पण ह्यांच्याबरोबर सिटी टूर करून घेतो, कारण लास्ट टाईम आम्ही आलेलो ना ते आमचं राहिलं होतं, आम्ही केलं नव्हतं. अरे वा, हे सॉलिड आहे. आणि काय 5 वेळा येऊन गेलाय आणि काय मोठा शहाणपणा सांगते, 5 वेळा येऊन गेलाय हा म्हणे. काय फायदा त्याचा 5 वेळा कशाला? तू काय तिथे कॉन्ट्रॅक्टवर आहे का बुमच्या? हां, 5 वेळा 10 वेळा का तिकडे जातो परत विचारा त्याला.
आणि कोण असं करतं की लोकांना फिरायला पाठवून आपण दुसरीकडेच कुठेतरी फिरायला, ते एक कुठला तरी शो बघायला गेलेत, आम्ही तो शो आधी बघितलेला आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना नाही जॉईन करत आहे, आमचं काहीतरी राहिलं आहे तर तो आम्ही बघतो शो म्हणून आम्ही दोघं आता तिकडे चाललो आहे. अरे तुम्ही तुमच्या हनीमून ट्रिपला आले की कुठल्या ट्रिपला आले तुम्ही, जीजा साली टूरला? हां, की लोकांना ग्रुप टूरवर घेऊन येऊन त्यांना त्यांच्या कुठला तरी शो बघायला सोडलं आहे आणि तुम्ही भलतीकडेच. एक तरी मॅनेजर असतो बरोबर. जर दोघं जण असतील तर अगदीच दोघं नाही तर एक तरी व्यक्ती असतेच त्यांच्याबरोबर, भलेही तिथे तुमची जरूरत असू दे वा नसू दे. हे सगळ्यात पहिले अनएथिकल गोष्ट आहे की तुम्ही स्वतःचंच त्या दिवशी पण त्यांना कुठेतरी ट्रिपवर पाठवून दिलं आणि आम्ही बाईकवर फिरण्याचा आम्ही प्लॅन करतोय. व्हॉट नॉनसेन्स. असं कोण करतं की ग्रुपला कुठल्या तरी गाईड बरोबर पाठवून द्यायचं आणि स्वतः वेगळीच ट्रिप, म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही स्वतः वेगळ्याच ट्रिपला आलेलात. जीजा सालीने एक दिवस सालीने दाखवली नाही आपली रूम, एकदा फक्त दाखवली, त्याच्यामध्ये सिंगल बेडच होता. आता म्हणाल की आम्ही वेगवेगळी रूम घेतली होती, पण हम नाही मानते बाई, हम नाही मानते. आणि असं कधी होतच नाही ना. आता जी बंजिता जाते ती जिथे जाते ती रूम टूर देते, तू म्हणते आम्ही 4 स्टार अकॉमोडेशन देतो, पण आम्हाला काय, आम्हाला काय प्रूफच नाही आहे. तू काय प्रूफ दिलाय की तुझं अकॉमोडेशन, तू एका तरी हॉटेलची रूम टूर दाखवली, एक काहीतरी भिरभिरतं दाखवलं बस. प्रॉपर होम टूर दिलीस का तू? रूम टूर, सॉरी. जेव्हा फनी असतो तेव्हा बरोबर रूम टूर देते. हां, तेव्हा नको असली तरी पण इकडे तसं आहे, असं, मग इथून एंट्री आणि एवढा मोठा आहे आणि असं, ते सगळं बरोबर जमतं. मग आता ह्याच्याबरोबर का नाही दिलीस बाई रूम टूर? आणि लायसन्स घरी काढून गेली होतीस का? का तिकडे कोणाला दाखवायचं होतं तुझं? म्हणजे तुला असं वाटतं का की तू लायसन्स नाही घातलंस तर तुला लोक कोवळी कळी समजतील की काय? गिल्ट होतं मनामध्ये. बोललं तर बोलणाऱ्याचं तोंड दिसतं, पण हे जे तमाशे करतात ह्यांचं जे आडून आडून चालतं ते नाही दिसत. सुज्ञ व्यक्तींना दिसतं ते, म्हणून आम्ही बोलतो. मंदभक्तांना नाही दिसत तर तो आमचा प्रॉब्लेम नाही आहे ना. तुम्ही करत बसा चाटुकारिता. आणि प्रत्येक वेळेला फ्रॉम द स्टार्ट की इथे आम्ही मिस करतोय, इतकं डिफिकल्ट आहे आमच्या घरच्यांना सोडून जाणं, मग इकडे आम्ही ढोंडूला मिस करतोय आणि बोंडूला मिस करतोय आणि सोंडूला मिस करतोय आणि त्या फण्याला मिस करतोय आणि ढण्याला मिस करतोय. एवढं मिस करताय तर येऊ नका ना बाबा. ही पहिली आणि शेवटची ट्रिप तुमचा ना हो पायल बा. लोक तर ह्यांना काय काय कमेंट करतायत. म्हणजे एक कमेंट मी अशी बघितली होती ज्याच्यामध्ये लिहिलं होतं, आय एम मॅनिफेस्टिंग ट्रिप विथ यू. म्हणजे आता हे मॅनिफेस्टेशन एक नवीन प्रकार असा झाला आहे ना की लोकांना खरंच त्या शब्दाचा अर्थच कळत नाही आहे. ते स्वामींचं कसं झालं आहे, काही झालं तर आपलं स्वामींना मध्ये घुसवायचं, तसं आता हे मॅनिफेस्टेशनचं झालं आहे. म्हणजे इतका किस पाडला आहे ना त्या शब्दाचा की त्याला काही अर्थच नाही. तो मॅनिफेस्ट करत असेल की भाई मुझे मेरा मैनिफेस्टेशन करना बंद कर दो, छोड़ दो मुझे मेरे अपने हाल पे, मैं किसी का कुछ नहीं करने वाला, कोई इच्छा विच्छा यहाँ पे पूरी नहीं होने, भगलो यहाँ से. ह्या माणसाला इतकी सिम्पलशी पण एवढे पण एटिकेट्स नाही आहेत, इतकी पण ह्याला साधी गोष्ट कळत नाही की आपण जेव्हा लोक चालले आहे, 4 लोक एका ब्रिजवरनं वगैरे चालले, आपण आपल्या फॅमिलीपुरतं ठीक आहे, हा काय ते ब्रिज वगैरे हलवतोय आणि किती वेळा ते असं डबल मिनिंग बोलणं, हा हलवत होता आणि ते काय तुम्हाला काय वाटतं आम्ही ते काही येडे बसले, आम्हाला काही समजत नाही तुमचे फालतू हे बोलणं. ते तुम्ही बोलून तर मोकळे. आता तुमच्या भक्तांना पण असं वाटत नाही की हां दादा ताई काहीतरी म्हणजे कसं बोलतात, कसं वागतात. बोलणाऱ्याचं तोंड दिसतं, आमचं दिसतं त्यांना, आमचं जे खरं बोलणं आहे ते खटकतं. त्या बाईच्या हातात मोबाईल होता, ती बाई लिटरली मागे वळून बघत होती. ह्याने पटकन ते जेव्हा ते ब्रिज ते शेक करत होता तेव्हा लिटरली तिने रागाने मागे वळून बघितलं, कारण इट वॉज सो ऑल ऑफ अ सडन की तिच्या हातातनं तो मोबाईल पडला असता किंवा तो कॅमेरा वॉट एव्हर इट इज. आणि ती खाली नदी होती का रिव्हरच होती ना, ते रिव्हर ह्याच्यासाठी चालले होते, तर तिने लिटरली आणि लगेच ही कव्हरअप करायला म्हणते की नाही तो नाही, ती पुढची बाई हलवते. अरे ती पुढची बाई जर ते शेक करते तर मग ती मागे का बघते? ती मागे लिटरली ह्याच्याकडे बघत होती, हाच आगाऊपणा करत होता. असा अतिशहाणा आहे, ह्याला ना असा ना सोडला पाहिजे कोणीतरी. तिथे ते क्लिनिक बघून बोलतो, मी जर डॉक्टर असतो ना तर मी पण असंच क्लिनिक केलं असतं आणि मग इथे मुलं आली असती तर मी त्यांच्याशी खेळत बसलो असतो. अरे बाबा तुझं ते आहे ना ते आधी प्रोफेशन सांभाळ. डॉक्टर होता आणि ती खेळत बसायला डॉक्टरकडे वेळ असतो का? हां, तू फनीचं बघून बोलत असशील तर त्याला बाबा खूपच वेळ आहे. त्याच्यामुळे बरोबर आहे, तुझ्यासमोर अशा एका डॉक्टरचं उदाहरण आहे की तुला असंच वाटत असेल की डॉक्टरांकडे वेळ असतो. कारण त्याच्याकडे तर त्या मुलांना पेशंट म्हणून बघण्याचा पण वेळ नाही आहे, तो सोडून सगळा वेळ आहे त्याच्याकडे.
त्याच्यामुळे ठीक आहे तुझं पण बोलणं म्हणा. आणि राहिला प्रश्न हिचा, तर बापरे किती हसायचं ते, किती हसायचं, म्हणजे इतकं हसायचं की ते फेक वाटेल एखाद्याला. काय ते वेड्यासारखं, म्हणजे खरंच यार वेडा माणूस पण कमी हसत असेल हिच्यापेक्षा. क्यों इतना तुम मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो. माहिती आहे फनीच असेल ते गम तुझ्या आयुष्याचं. कसं पळत होती बघितलं ना काल, तो आपला येतोय जवळजवळ, ही आपली पळते त्याच्यापासून लांब लांब. बेड लावलाय म्हणे. कालचं पॉडकास्ट ऐकलं नसेल तर ऐकून घ्या, तुम्हाला कळेल मी कशाबद्दल बोलते ते. देवा काय माणसं आहेत. आणि लिमिट असते ना आपल्या बरोबर असणाऱ्या लोकांची प्रायव्हसी ब्रीच करण्याची. किती अति करायचं. त्या माणसाचे पैसे भिजले, पासपोर्ट वॉटेवर जे काही झालं त्याचा एक एक मुमेंट हिने कॅप्चर केला. एक प्रत्येक ही दाखवत होती की हे बघा, हे बघतायत त्याला ते, बघतायत त्याला ते. आणि तो माणूस पण काय वियर्ड, काय भिकारीची भीक मागायची ॲक्टिंग करतोय. आणि काय 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 लेवल आहे या लोकांचं यार. हे लोक काय करतायत, काय तुमचं काय स्टँडर्ड वगैरे आहे की नाही आहे. ही कसली लाचारी, ही कसली भक्ती, मंद भक्तपणा नेक्स्ट लेवल, प्रो मॅक्स, अल्ट्रा प्रो मॅक्स. आणि खरं त्यांचे भक्त पण असेच आहेत का ती बाई. म्हणजे किती ते आपल्या नवऱ्याची खिल्ली उडवायची ना, किती बोलायचं त्याला ऑन कॅमेरा, जस्ट बिकॉज कोणतरी व्लॉगर आहे आणि बस ती आपली फ्रेंड असल्याचं आपल्याला. अरे ती तिच्या कामासाठी, ती बोल बच्चन आहे म्हणूनच तिचं नाव बच्चन आहे. एवढे बच्चन देईल ना, तिच्या त्या बोलण्यावर जाऊ नको. तिच्या बोलण्यावरती जाऊन तू आपल्या नवऱ्याची किती इज्जत घालवली काय अंदाज आहे का तुला. कसं आहे, असं आहे, तसं आहे. आणि ती पण म्हणते ही ना सगळ्यात बुली आहे आणि हे. अरे बरोबर ना, ते म्हणतात ना ढवळ्या शेजारी बांधला पवळा, वाण नाही पण गुण लागला, तसं आहे हे. ह्यांचं बघून आहे ना, ह्यांचे जे हे जे व्ह्युअर्स आहेत ते पण असे ह्यांच्यासारखेच बुली झालेले आहेत. तो बबी आणि ही बचना हे एक नंबर 1 बुली आहेत. आणि ह्यांच्याबरोबर ह्यांना बघणारे ते स्वतः पण थोड्याफार प्रमाणात तसेच असतील. आणि ह्यांना बघून आणि अति लेवलवर ते झालेले आहेत. आणि काय ते काय लोकांना दाखवतोय आपण, आपल्याच नवऱ्याबद्दल कसं बोलतोय, काय त्याची इज्जत आहे. त्याचे फ्रेंड्स बघतील, त्याचे कलिग्स बघतील, त्याचे घरातले बघतील, एक्सटेंडेड फॅमिलीवाले बघतील. काय राहणार आहे त्या माणसाचं. थोडंसं बोललं ठीक आहे, असं असं झालं, अख्खा व्लॉग छापला, तिला तर कंटेंट मिळालं ग. पण तुझं काय मूर्ख बाई. आणि त्या आजी आजोबांना चढवत होती आणि बोलते हे काका काकू ना खूप सॉलिड आहेत, खूपच त्यांची म्हणजे हॅपनिंग आहे. आम्ही नेहमीच म्हणतो. पण हिला कोण काही म्हणायलाच देत नव्हतं. एकदम हिला शटअप करून टाकलेली. नुसतं सगळं हे अमेझिंग होतं, हे अमेझिंग होतं, ते अमेझिंग होतं, अमेझिंग होतं, अमेझिंग. बास, ह्याच्या पुढे काही बोलताच येत नाही आम्हाला. आणि तो कुठला तो शो बघितला त्याच्यानंतर पण खूप हसलं ना, खूप हसलो. अगं बाई, तू एकटीच येड्यासारखी हसत होती आणि तुझाच आवाज होता. त्यांना काय बघायला दिलंस की नाही दिलं, कारण नुसतं आपली खिंकाळतच होतीस घोड्यासारखी. लोकांना खायला देतात त्याच्यात पण हे लोक स्वतः त्याच्यातच चोच मारतात. असे कुठले असे प्रोफेशनल लोक असं. आणि हे कुठले सेलिब्रिटी आहेत का कोण आहेत की बाबा ह्यांनी तुमच्यातलं खाल्लं म्हणजे तुम्ही धन्य पावले असं त्यांना. इवन आपल्याबरोबर जो ड्रायव्हर पण असतो ना, तो पण त्याचा पण एक काहीतरी एक औदा असतो, त्याचं पण एक असं एक हे असतं, बाई कुछ तो लेता है स्वॅग. ते लोक पण नाही बसत, ते लोक पण सेपरेट बसतात. ते लोक पण म्हणतात आम्ही आमचं खातो. टूर मॅनेजर तर सोडूनच द्या, यांचं काय आहे. हे लोक घेत होते आणि त्याच्यात पण कटशॉट करायला बघत होते, त्यात पण स्वतः पण त्याच्यातच खातात. ह्याला डाऊन टू अर्थ असणं म्हणत नाहीत, ह्याला अनएथिकल म्हणतात. प्रत्येक इंडस्ट्रीचे काही सेट रूल्स असतात, एथिक्स असतात, ते तुम्हाला फॉलोच करावे लागतात. त्याच्यामध्ये आपल्या मनाने आणि फ्रेंडली झालो आणि आपण असं एकदम त्यांच्यात मिसळून गेलो असं नाही चालत. तुमच्यासाठी सरप्राईज आहे. आणि आम्ही विश्वामधनं पॅकेजेस घेतलेले आहेत, पॅक्स घेतलेले आहेत, पार्सल घेतलेलं आहे. बिर्याणी आणि अमेझिंग होती बिर्याणी, इतकी अमेझिंग होती टेस्ट बिर्याणीची. म्हणजे आपल्या इकडे मिळते ना, एकदम इंडियाची आठवण झाली. आणि थँक्यू विश्वा, थँक्यू. अरे काय फुकट पाहिजे विश्वाकडनं. वाढ बघ, तुझं व्हिडिओ बघेल ना समजून जाईल काय लेवल आहे. कसले देतोय थँक्यू काय फुकट दिलेलं का तुला थँक्यू बोलायला. आणि घेऊन काय घेतलं तर पार्सल. का तिथे बसून खायचं होतं ना, मग एक असा दिवस निवांत निवडायचा होता. ती करते ना, ती कसं मॅनेज करते, बरोबर नेते, व्यवस्थित तिथे बसून खायला देते, व्यवस्थित सगळं दाखवते. अक्षरशः म्हणजे कंटाळा येतो. खरं तर कोणीच ते रोजचे रोज व्हिडिओज प्रत्येक ट्रिपचे छापणं जरुरी नाही आहे. बट स्टील शी मेक शुअर मंजिता की सगळा मेन्यू ती दाखवते. जे पण बफेमध्ये आहे ते सगळं ती दाखवते. आणि हे तर काहीच दाखवत नव्हते. एकदा ते पॅकेज काय घेतलं ते पार्सल, तर ते त्याचा किती मोठा गवगवा.
आणि आता जो सेकंड ग्रुप आला, सेकंड ग्रुप येणार आहे बॅक टू बॅक, मग हा थांबणार आहे, मी जाते आहे, मग तो ग्रुप का नाही दाखवला? ठीक आहे ना, बॉईज असले म्हणून काय झालं, एकदा तरी दाखवायचा तरी होता ना. म्हणजे तुम्ही फॅमिलीला कॅप्चर करू शकता पण बॉईजना नाही का, ते पण तुमच्यासारखेच होते, घरी काहीतरी कुठेतरी तीर्थयात्रेला सांगून इथे आलेले बुमबुमला. आणि हाईट म्हणजे त्यांना सोडून एक दिवस आधीच टूर मॅनेजर पळून आला. अरे वा, म्हणजे बायको आपली आपल्याला कधी ॲनिव्हर्सरी आहे, ॲनिव्हर्सरी तर बाबा अशी काय अचानक उत्पन्न होत नाही ना, ॲनिव्हर्सरी पण उत्पन्न होत नाही की व्हॅलेंटाईन डे पण उत्पन्न होत नाही अचानक. तर त्यामुळे जेव्हा डेट आली, जेव्हा तू काही डिसाईड केलं तेव्हा तर तुला माहिती होतं की या डेटला रिटर्न आहे, मग कशाला ना, मग असं ठेवायचंच कशाला. म्हणजे तुम्हाला पैसा पण हवा आहे, तुम्हाला मजा पण करायची आहे, पण तुमचं इथे ह्या बायकोचे रुसवे फुगवे पण काढायचे आहेत. सो आय एम शुअर की डेफिनेटली जर ती ट्रिप काहीतरी पैसा कमावण्याची किंवा बिझनेस ट्रिप असली असती तर फुगी एवढी फुगली नसती. पण ती ह्यासाठी फुगली कारण ती मित्रांबरोबरची ट्रिप होती आणि ती मुद्दामून अशा वेळेला प्लॅन केली गेली होती. म्हणजे त्याने तो विचारच नाही केला की बाबा आपली ॲनिव्हर्सरी आहे आणि आपण आपल्या मित्रांबरोबर इथे टाईमपास करत बसलो आहोत. मग 5 वेळा जर तो इतका 5-10 वेळा तिथे गेला आहे, तो आता कशासाठी तिथे 5-10 वेळा जातो असा अधेमध्ये मनाला वाटेल तेव्हा. ते आता रीड बिटवीन द लाईन्स मंडळी तुम्ही समजूनच गेले असाल, माझी मंडळी आहेच तेवढी हुशार. आणि सगळीकडे जेव्हा फिरतात कुठे पण ट्रिपला, यांची पर्सनल ट्रिप असू दे नाही तर आता प्रोफेशनल असू दे, काही असू दे, इतकं असं थकवा आणि इतकं बापरे आम्ही असं काय केलं आणि काय नाही असं दाखवतात जसं काय आपल्यावरच उपकार करतात. अरे आम्ही नाही सांगितलं तुम्हाला फिरायला, स्वतःसाठी फिरता तुम्ही. आणि मग काय, आणि एरवी तर फुगीला कसं कधीच काही वाटत नाही, एकदम मज्जा वाटते नाही का, काय कामधंदेच नसतात, कुठे पाय तिचे थारवतच नाही. जॉब जॉईन करणार होती काय, एक दिवस जाण्याच्या आधी एक फोटो काढून दाखवला, झालं, बसली आता घरात अंडी उबवत. आणि काय मला सिम्पलच पाहिजे होतं, मला नकोच होतं, मग कशाला एवढी फुगते, मग कशाला एवढं क्रिप करते. बस सकाळी आधी बोलली की मी मस्करी करत होती, मला असं काय नाही, मी मग परत संध्याकाळी रुसून बसलेली. काय प्रॉब्लेम काय यायचा? म्हणजे मनातनं तर हवं आहे, मनातनं तर बऱ्याच गोष्टी करायच्या आहे. लाया बरात लाया घुंगटा उठाने आया अपना बनाने आया, ओ मेरा पिया घर आया ओ राम जी, मेरा पिया घर आया ओ राम जी. असंच काहीतरी आहे ना मनामध्ये. आता पियाला लुबाडायचं होतं, काहीतरी करायचं होतं, काहीतरी स्पेशल, खूप काय काय पाहिजे होतं. पण आता गॉसिप गर्लमुळे थोडीशी फाटते म्हणायला हरकत नाही हवा. आता म्हणजे मला नाही करायचं, मला सिम्पलच आवडतं, मला असं नाही. पण ते असं कुठेतरी म्हणजे मी नाही म्हणाली, मेरी ना में ही मेरी हाँ आहे असंही वाटतं फुगीचं. म्हणजे मी नाही म्हणते पण बबीला कळत कसं नाही आहे, त्याने करायला पाहिजे होतं की नाही प्लॅन. अरे बबीला आता नाही कळत बाबा, किती लोकांचं मन कळणार त्याला, खूप मनं सांभाळायची आहेत त्याला. अरे म्हणजे घरच्यांची म्हणते मी, तेच ना, त्याच्यामुळे इतकं मग ह्याचं मन सांभाळायचं की त्याचं मन सांभाळायचं, हिच्या मनात काय चाललंय ते ओळखायचं की तिच्या मनात काय चाललंय ओळखायचं. जीजा साली टूर इज अ बिग व्हेंचर, यू नो. तुला याची आता सवय लावून घेतली पाहिजे फुगी, कळतं का तुला? तुझ्याकडे ऑप्शन नाही आहे, तुला एंगेज करून टाकलेलं आहे आणि आता तू सांभाळ तुझ्या एंगेजमेंटला. तिला सांभाळत बस, तिच्याकडे लक्ष देणं जरुरी आहे ना. आणि आता पैसा तर पाहिजे, म्हणून मग बबीला आता जावं लागेल टूर्सना वगैरे. सो अभी तो ये तो बस शुरुआत है, अभी तो पार्टी शुरू ही है. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. आय होप तुम्हाला आवडलं असेल. हे फक्त एक्सक्लुझिव्हली ट्रिपचं पॉडकास्ट होतं. बाकी जे आता नंतर आफ्टर पोस्ट व्हॅलेंटाईन जे व्हिडिओज पोस्ट त्याच्यावरचं रिॲक्शन नंतर येईल, मे बी नेक्स्ट वीक येईल, डिफरंटली मी पोस्ट करेन. तर आजच्यासाठी इतकंच. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये. होपफुली वैणाबाईची स्टोरी कंप्लीट होऊ दे. एकदा तिची कंप्लीट स्टोरी झाली की मग माझा क्लायमॅक्स मी घेऊन येईन. तर आय एम जस्ट वेटिंग. पण आता काय माहिती किती दिवस खेचते. लेट्स होप की आज संपून टाकेल ती तिची बकवास स्टोरी आणि मला लवकरात लवकर तुमच्यासाठी पॉडकास्ट घेऊन येता येईल. सो भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर. बाय. मासला.